शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. व्हीलचेअर ते कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन. डॉक्टर अश्विनी जाधव यांचा थक्क करणारा प्रवास. डॉक्टर अश्विनी जाधव ठरल्या बुलढाणा जिल्ह्याच्या पहिल्या कॉम्रेड मॅरेथॉन विजेता. परिस्थितीवरती मात करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी असल्यास ध्येय साध्य करणे अशक्य नाही, याचीच प्रचिती बुलढाण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक व्याधी जडल्याने अक्षरशः व्हीलचेअर असलेल्या डॉक्टर अश्विनी जाधव ह्या इतरांवरती निर्भर होत्या. मात्र काही वर्षातच त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी अतिशय कठीण मानली जाणारी कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा निर्धारित वेळेच्या आत पार केली आहे. त्या बुलढाणा जिल्ह्याच्या पहिल्या कॉम्रेड मॅरेथॉन विजेत्या ठरल्या. बुलढाणा शहरात वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉक्टर अश्विनी जाधव यांना क्रीडा क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ कोरोना काळात अनेक आजार जडल्याने त्या 3 ते 4 महिने व्हीलचेअरवर होत्या. या सर्व आजारावर त्यांनी मात करत नियमित व्यायाम आणि रनिंग करण्याला सुरुवात केली. 3 ते 4 वर्षात अथक परिश्रम घेऊन साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या जागतिक दर्जाच्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. 87 ते 90 किलोमीटरची ही धावण्याची स्पर्धा 12 तासाच्या आत पूर्ण करावी लागते. डॉक्टर अश्विनी जाधव यांनी हे अंतर 11 मिनिटे 34 सेकंदांमध्ये पार केले. त्या जिल्ह्याच्या पहिल्या कॉम्रेड मॅरेथॉन विजेत्या ठरल्या आहेत. आणि मागच्या 4 वर्षापासून रनिंग सुरू केलं आणि रनिंगमध्ये आता नुकत्याच झालेल्या साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये मी सहभाग घेतला होता. आणि ही स्पर्धा 12 तासामध्ये आपल्याला पूर्ण करावी लागते, तर ती 11 तास 34 मिनिटांमध्ये मी पूर्ण केली आणि त्याचा एक विन क्लॅपहॅम मेडल असतं तेही पटकावलं आहे. लहानपणापासून तर स्पोर्ट्समध्ये विशेष असं काही म्हणजे पार्टिसिपेशन नव्हतं. पण ज्या वेळेला कोविड काळामध्ये 2021 मध्ये कोरोना झाला आणि बेडवर 2-3 महिने राहायचं काम पडलं, त्यावेळेला थोडंसं लक्षात आलं की आपल्याला हेल्थ आणि फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तुमची हेल्थ चांगली नसेल तर बाकी इतर गोष्टींना विशेष महत्त्व सुद्धा नाहीये किंवा तुमचं अस्तित्व सुद्धा त्याच्यामध्ये धोक्यात येऊ शकतं. वैद्यकीय क्षेत्रात सेवा सुरू असताना अश्विनी जाधव यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांचे पती विनोद जाधव यांच्यासह कुटुंबातील सर्वच सदस्य त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आज रोजी सर्व कुटुंबियांना अश्विनी जाधव यांचा अभिमान वाटतोय. जेव्हा ती इंटरेस्ट दाखवला रनिंगमध्ये, सुरुवातीला ऍक्च्युली तिला ज्या कोविडमध्ये त्रास झाला त्यातून उभारण्यासाठी तिला कळालं की हेल्थ इज द वेल्थ, म्हणजे आरोग्य चांगलं आणि सुदृढ पाहिजे, म्हणून तिने यात सुरुवात केली. आणि हळूहळू ती त्याच्यामध्ये ती सिन्सिअर होती आणि तिला करण्याची इच्छा होती. आणि यातला मागचा मेन उद्देश असा होता की तिला एक समाजामध्ये जी आता बिईंग अ डॉक्टर, आम्ही डॉक्टर आहात, तो आम्ही पेशंटला ट्रीटमेंट तर करतोच, पण ट्रीटमेंट सोबत प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात. तर कम्युनिटीमध्ये, समाजामध्ये आरोग्याबद्दल जागरूकता व्हावी आणि आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल जागरूकता व्हावी आणि व्यायामाचे महत्त्व लोकांना पटवून द्यावं, या हिशोबाने सुद्धा तिने त्यामध्ये वाटचाल केली. आणि तिचा मेन उद्देश हाच होता की स्वतःच्या उदाहरणाने लोकांना दाखवलं तर दॅट इज द बेस्ट वे. अनेक महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे त्यांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. या महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी डॉक्टर अश्विनी जाधव यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःला अगदी झोकून दिलं आहे. माझा सगळा फोकसही महिलांवरच असतो, कारण जसं एक महिला शिकली तर सगळं घर शिकतं, तसं कदाचित एक महिला तिच्या हेल्थच्या बाबतीत जर जागरूक झाली तर कदाचित पूर्ण कुटुंबही त्याच्या पाठोपाठ आपोआप जागरूक होईल. त्याच्यामुळे आम्ही एक वुमन्स रन घेतो आहे. त्याच्यानंतर एक रणरागिनी प्रोजेक्ट आम्ही सुरू केला आहे ज्ञानगंगा रनर्स ग्रुपच्या अंडर, जिथे वीकली आम्ही रन्स घेतो. त्याच्यामध्ये त्यांना हेल्थ रिलेटेड माहिती सुद्धा देतो. आपला आहार कसा असला पाहिजे, आपल्या लाईफस्टाईल कसं असलं पाहिजे, आणि यातनं त्यांना मेंटल जे बॅरियर्स असतात, जसं एका आईला असं वाटतं की मूल संपूर्ण तिची जबाबदारी आहे आणि ती काही जबाबदाऱ्या तिने त्या ओढवून घेतल्या आहेत आणि तिला एक गिल्ट असतो बाहेर पडताना की आपण बहुतेक जेव्हा आपण स्वतःसाठी जगतोय याचा अर्थ आपण काहीतरी चुकीचं करतोय किंवा आपल्या घरच्यांना दुर्लक्षित करतोय.
ही एक भावना त्यांच्या मनात असते. तर सगळ्या महिलांना आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्यासाठी 1 तास 2 तास काढणं हा स्वार्थीपणा नाहीये. इनफॅक्ट तुम्ही तुमची काळजी घ्याल तर तुमचं कुटुंबीय सुद्धा हेल्दी राहणार आहे. तर हे या माध्यमातून आम्ही रणरागिणी म्हणा किंवा वुमन्स रनच्या माध्यमातून आम्ही करायचा प्रयत्न करतोय. डॉक्टर अश्विनी जाधव यांनी महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध फाउंडेशनच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे, ज्यामध्ये अनेक महिला आता त्यांना जुळताना दिसत आहेत. यामुळे निश्चितच महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. शिवाय एकेकाळी दुसऱ्यावरती निर्भर असणारी आणि व्हीलचेअरवरती असणारी व्यक्ती एवढी मोठी स्पर्धा जिंकू शकते, ही इतर महिलांसाठी एक प्रेरणाच म्हणावी लागेल.